ब्लॉग मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर ठीक आहे, आज आहे 25 जानेवारी, म्हणजे खरं तर संक्रांतीनंतर मी आपले जे काही ब्लॉग्स होते ते अपलोड केलेले नाही आहे। सो आज विचार केला की छान छान जे काही होतं ते मागच्या ब्लॉग्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की मी संक्रांतीसाठी काही वाणाच्या वस्तू आणलेल्या होत्या किंवा काय। तर तेच आता संक्रांती तर होऊन गेलेली आहे, पण जे काही आहे ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम मला घरी करायचा होता। आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा ऑलमोस्ट रथसप्तमीच्या दिवसापर्यंत केला जातो, म्हणजे संक्रांतीच्या आधीपासून तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा करायचा असतो। सो आज लास्ट डे आहे हळदी कुंकू करण्याचा। सो विचार केला की मी सुद्धा जे काही हळदी कुंकवाचा प्रोग्राम आहे तो करून घेऊ। आणि खरं तर कालच मम्मी पप्पा सुद्धा आले आहेत, म्हणजेच माझे सासू सासरे ते सुद्धा आलेले आहेत घरी। सो विचार केला छान छान, खरं तर हळदी कुंकू मी मम्मी त्यांच्यासाठीच थांबली होती की ज्यावेळी मम्मी वगैरे येतील त्याच वेळी मी हळदी कुंकवाचा प्रोग्राम वगैरे करू। काल ते आलेले आहेत, तर मी आज जे काही आहे ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहे। तर आता ऑलमोस्ट दुपारचे 3 वाजत आलेले आहेत आणि जे काही होतं ते जेवणं वगैरे सकाळीच झाले आणि त्यानंतर मी आता जी काही तयारी आहे ती करायला लागते आहे। खरं तर भरपूर असं लेट झालेलं आहे मला हळदी कुंकू करण्यासाठी। आधीच करायचं होतं, पण मी मम्मी त्यांच्यासाठी थांबलेली होती की ते आल्यानंतर छान असं खूप काही नाही, पण जे काही मोजकीच जवळचे लोक आहेत त्यांना बोलून जो काही हा प्रोग्राम आहे तो करू असं। तर आता अशा काहीशा गोष्टी आहेत। तर आता हळदी कुंकवासाठी जी काही तयारी आहे किंवा काय थोडंफार डेकोरेशन आहे किंवा रांगोळी आहे किंवा कशा पद्धतीने काय मी ते सजावट करणार आहे किंवा जो काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तो मी कुठल्या पद्धतीने करणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे। आणि जे काही वाणाच्या वस्तू आहेत किंवा काय ते आता छानपैकी मी एका ताटात सजवते वगैरे काही गोष्टी करेल मी आता, त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करते। सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा। हां चालेल ना। तर ठीक आहे, आता 3:30 वगैरे वाजत आलेले आहेत आणि जे काही आहे ते बाहेर छान असं आता मम्मी आणि मी रांगोळी काढतोय। मम्मी काय करा, तर जसं की मी सांगितलं की कालच मम्मी वगैरे आलेली आहे आणि मम्मी रांगोळी खरंच खूप छान काढतात। मला माहिती नाही बाहेर माझा आवाज येतोय की नाही, कारण बाजूच्या फ्लॅटमध्ये वगैरे फर्निचरचं काम चालू आहे, तर मी थोडं जोरात बोलते म्हणजे तुम्हाला ऐकू येईल। सो आता छानपैकी मम्मी मस्त इकडे रांगोळी वगैरे काढतील। मम्मी माझी काही मदत लागेल? हो लागेल तर सांगते ना। हां, तर मग लागली काही मदत तर सांगा। मी ते आपलं ते गहूची वगैरे ते ओटीचं ते भरून घेऊ का? हो चालेल, इकडे घेऊन येऊ का? हो माझ्यासोबत तुम्ही बघा। तर आता मी जी काही बाकीची तयारी आहे ती करते। मला खरं तर नाश्त्यासाठी वगैरे आता काय बनवायचं हे ते मी विचार करत होती। खरं तर आहे ना खूप ऐन वेळेवर गोष्टी ठरत आहेत, म्हणून मग आता मला हलवासुद्धा बनवायचा आहे, तर मी आता घरात जाऊन हलवा वगैरे बनवते। मम्मींना जी काही मदत लागेल मम्मी मला आवाज द्या हां। हो मग मी थोडीफार रांगोळीत मदत केली तर करते, नाहीतर मग ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मी तुमच्यासोबत जसं काय होईल त्या पुढे शेअर करते। आता जोपर्यंत मम्मी रांगोळी वगैरे काढता आहेत तोपर्यंत म्हणजे की हलवा बनवण्याची तयारी आहे ती करून घेते।
सो आता इकडे गाजर वगैरे किसून रेडी झालेले आहेत. तर आता छानपैकी मी इकडे जे काही आहे ते गाजरचा हलवाच बनवणार आहे. तर आता पटपट मी मस्तपैकी हलवा वगैरे बनवून घेते. त्यानंतर जी काही तयारी असेल ती तुमच्यासोबत शेअर करते. सो येस, आता जी काही हलव्याची तयारी होती किंवा हलवा बनवायचा होता तो माझा बनवून झाला आहे. आणि ऑलमोस्ट आता मम्मींची जी काही रांगोळी आहे ती अजून काढायची तयारी सुरू आहे. आता बघू मी हे हलवा वगैरे होऊ देते व्यवस्थित आणि बघू की मम्मींची रांगोळी कुठपर्यंत काढून झालेली आहे. त्यानंतर जी काही तयारी असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. किती झाली मम्मी रांगोळी? नाही एवढी झाली. ठीक आहे, मम्मींची अजून रांगोळीची तयारी चालू आहे. आता जी काही किरकोळ तयारी आहे, जसं की मला ओटी वगैरेचं ते जे काही पोटली होत्या त्या भरून घ्यायच्या आहेत किंवा त्या वस्तू पॅक करून घ्यायच्या आहेत, तर मी आता त्या करते आणि त्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करते. तर ठीक आहे फ्रेंड्स, जी काही हळदी कुंकवाची तयारी होती ती माझी करून झालेली आहे. त्यानंतर जे काही घरातलं होतं ते आवरून वगैरे झालं आणि मग नंतर मम्मी आणि मी रेडी झालेलो आहे. सो अशी काहीशी मी रेडी झालेली आहे. ग्रीन कलरची मी साडी वेअर केलेली आहे आणि आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले आहे आणि इकडे आम्ही सगळेजण आता बसलेलो आहे. मम्मी आणि मी मॅचिंग केलेलं आहे ग्रीन साडी दोघांनी. सो आता इकडे मम्मीने पण ग्रीन आणि मी पण ग्रीन कलरची साडी वगैरे घातलेली आहे. तर आता सगळी तयारी झालेली आहे. आता ऑलमोस्ट थोड्याच वेळात जो काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तो स्टार्ट करू आणि मग ज्या काही गोष्टी असतील त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. आता खरं तर या सोसायटीमध्ये आम्ही नवीनच शिफ्ट झालेलो आहे, म्हणून असं भरपूर काही माझी कोणासोबत ओळख नव्हती. पण जी काही मोजक्या लोकांसोबत ओळख होती मी त्यांनासुद्धा इन्व्हाइट केलं होतं हळदी कुंकवासाठी. तर ती लोकं येण्याआधी मी त्यांना 6:30चा वगैरे टाईम दिला होता. पण मग त्यांना यायला वगैरे वेळ होता. तोपर्यंत मम्मी आणि मी दोघांनीसुद्धा हळदी कुंकू आमचं करून घेतलं. आणि मग मम्मी आणि माझं हळदी कुंकू झाल्यानंतर जे काही माझ्या सोसायटीमधल्या नवीन फ्रेंड्स होत्या त्यासुद्धा आल्या. पण होतं असं की बऱ्यापैकी नवीनच ओळख आहे किंवा अजून खूप अशी ओळख नसल्यामुळे मग मी कोणाचंही शूट नाही घेतलं किंवा त्यांच्यासोबत कुठल्या गोष्टींचं मी व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर नाही केला. पण जे काही मम्मी किंवा माझं हळदी कुंकवाचं होतं किंवा पुण्यातच दीदी असते तर दीदी आलेली होती. सो दीदीचं वगैरे ज्या काही म्हणजे क्लिप्स होत्या त्या मी इथे शूट केलेल्या आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आता नाव घे परी.
गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, हा. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, भूषणरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. छान मस्त नाव घेतलं हा. आणि तुम्ही? मी मी पण घेते चल. घराच्या दरवाजाला आंब्याचं तोरण, घराच्या दरवाजाला आंब्याचं तोरण, कैलासरावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. वा, छान छान. दोघं पण मम्मींनी शोधलं बरं का नाव दुपारी. तिच्यासाठी पाठ करून आणलं होतं. मम्मीने माझ्यासाठी मला लक्षात नव्हतं, पण मला माहिती होतं की घ्यावं लागतं हे नाव वगैरे. पण मग मम्मीने मला सांगितलेलं की हे बघून ठेवलेलं आहे बुवा असं. जेवढं पुरातन काळाचे जेवढ्या गोष्टी आहेत ना, ते मोठा प्रॉब्लेम आहे आपला. पहिल्या वर्षी दिदीच होती माझ्याजवळ आहे ना. तुझ्या लहान होता ना बेटू, म्हणजे तू कसा लहान आहे मामाच्या तुझ्या एवढे होते ना. आता मी नाही शिकवत तुला. आणि नाव पण घ्यावं लागतं, मी पण घेतलेलं आहे. माझी म्हणजे मम्मीने रिव्हिजन घेऊन नाव घेतलेलं आहे. तू कधी पडू देत नाही म्हणून असं पडून घेतला. त्याला नाव घ्या आता. आणि हिचं पण ऐकलं नाही आहे, तर हिला पण घ्यायचं. गुलाबाच्या फुलापेक्षा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, भूषणरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. पाय ना म्हणजे जास्त क्रॅक होऊन गेले. त्याच्यावर ते वजन पडून नंतर ह्या गुडघ्याचा असं पुढे निघून आलं. 2 गुडघे हो वाटायचे. का? क्रॅक होते ना, म्हणजे काही जरी हे नाही झालं थोडासा पायाला. दुखलेला आहे. फक्त उठून बसायचो ना. भाऊ कुठे म्हणजे? अरे मी पेढा विचारायची नाही परीला. तर म्हणजे असं कसं काय म्हणे पेढा आणते पेढा मला. असं असं करत करत मग 2 पासून दुसरा पाय आपोआप बदलून. त्याचं एक वाटायचं की सर्दी, खोकला, BP, शुगर ते काही नव्हतं. त्याला पेढा देते मी भाऊला. चल तू बसायला आणि दादा ना मी खायला लागली. दादा घेते. का बरं आणि अशा काही सिंपल पद्धतीने मी जो काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तो केलेला होता. तर ठीक आहे फ्रेंड्स, असा काहीसा आपला आजचा व्हिडिओ होता ज्यात मी तुमच्यासोबत माझा हळदी कुंकवाचा छोटासा प्रोग्राम शेअर केलेला होता. तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि प्लीज आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.